मित्रांनो नमस्कार. आपल्या गावठी विश्लेषण या सदरामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना काय वाटतं, इथल्या लोकांचं विश्लेषण नेमकं काय आहे, याच्यावरती आपण भाष्य करत असतो. एकंदरीत आपण जर महाराष्ट्रामध्ये सध्या पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ चालू आहे. अजितदादांचं अकाली जाणं, त्यानंतर सुनित्राताईंनी अवघ्या 48 तासाच्या आतमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं किंवा त्यांना घेण्यासाठी भाग पाडणं, ह्या एकंदरीत सर्व गोष्टी चालू असताना काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते इतके उतावीळ झालते की त्यांना अजितदादांची राखसुद्धा शांत होऊ देऊ वाटली नाही. लागलीच त्यानं सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी भाग पाडलं. यामध्ये प्रामुख्याने कोण आहेत? सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, छगन भुजबळ आहेत. भुजबळ तर मागील काही दिवसांमध्ये नॉट रिचेबल होते. त्यांचं काहीतरी आजार त्यांना चालू होता आणि त्यामधून ते अचानक कुठून असणारे कामाला लागले. हे सर्व करण्यासाठी धावपळ करत आहेत. परंतु मित्रांनो, ह्या सर्व नेत्यांची सध्या मी नावं घेतलेली आहेत. ते जर आपण बघितले तर हे फडणवीसांच्या दावणीला बांधलेले बैल आहेत. कारण जे फडणवीसांना करायचं आहे ते पटेल तटकरे यांच्या माध्यमातून त्यांना करून घ्यायचं आहे. आता खऱ्या अर्थानं सुनित्राताईंच्या समोर मोठ्या प्रमाणात आव्हान असणार आहे. एकतर पक्षावर पूर्णपणे नियंत्रण मिळवायचं, या एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस असे वेगवेगळे 3 पक्षांमध्ये आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची, प्रशासनावर पकड अजितदादांच्या प्रमाण असणारे मिळवायची. या सगळ्या गोष्टीचे आव्हानं सुनेत्राताईंच्या समोर असताना आपण जर बघितलं तर हे शरीराने जे तटकरे, पटेल, भुजबळ हे शरीराने जरी राष्ट्रवादीमध्ये असले, सुनेत्राताईंच्या सोबत असले, तरी मनाने मात्र भाजपचं काम करणार हे मात्र निश्चित आहे. कारण की ईडीला असल्या वेगवेगळ्या घटनेला घाबरून पळून गेलेले लोक आहेत. त्यामुळे इथून पुढे सावधगिरीने पावलं उचलण्यासाठी सुनेत्राताईंची या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी पावलं उचलले पाहिजेत. नाहीतर हे पक्षाचं वाटोळं करल्याशिवाय राहणार नाहीत, भाजपच्या दावणीला बांधल्याशिवाय राहणार नाहीत. याकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे. या लोकांच्या हातामध्ये आपला पक्ष नाही जाऊ देण्यासाठी काय करता येईल याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे, अशी एकंदरीत जनभावना आहे. धन्यवाद.